वहिनी एवढे उशिराने उठले तुम्ही? 6:15 वाजून गेले. आमच्या घरी तर आम्ही ना 4 वाजता उठतो. अशी 6ला आणि 6:15ला जर उठलं ना तर आमची सासू तर पार्सल घेऊन आम्हाला इथेच टाकून देईल माहेरी. तुम्ही माझी आई आहे म्हणून सर्व सहन करून घेते. कसल्या पण सुना असल्या तरी सहन करून घेते. आता बघा ना, तुम्हाला उठायला 6 वाजून गेले. आता तुम्ही केव्हा नाश्ता करणार म्हणून आम्ही भागून घेतो. पण आमच्या घरी नाही बरं का, आमची सासू तर अजिबात नाही 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 अजिबात सहन नाही करून घेत. खरंच आमची सासू माझी आई ना खरंच जे हे तुम्ही तर माझ्या आईचे ना पाय धुवून पाणी माझ्या आईचं पाय धुवून पाणी प्या तुम्ही. खरंच झालं का बहिणी? स्वयंपाक झाला का? अहो बघा ना 11 वाजून गेले. बाई आमच्या घरात तर ना सकाळी 7 वाजताच आम्ही जेवण बनवून ठेवून देतो. ज्याला खायचं ते खातील, ज्याला नाही खायचं ते नाही खाणार. पण एवढं 11 वाजता स्वयंपाक 10 वाजता स्वयंपाक नाही आम्हाला अजिबात नाही चालत. आमची आई आहे म्हणून तुम्हाला हे करून देते, नाही तर दुसरी बाईने तर तुम्हाला अजिबात खरं नसतं केलं आहे. आमची आईचं ना खरंच पायदून पाणी प्यायला पाहिजे. आमची आई खूप चांगली. वहिनी तुम्हाला काय सांगू ना, दादाचं ना एका पोरीबरोबर 6 वर्ष अफेअर होतं. इतकी छान होती ना, इतकी गोरी गोरी. तुम्ही त्याचे खावळे आहे पण ना इतकी सुंदर होती, इतकी गोरी गोरी होती ना. आणि तिच्या वडील इतके श्रीमंत होते ना, दादाला ना फॉर्च्यून गाडी घेऊन देणार होते. आणि मग तुमचे वडील आले ना, मग काय माहिती नाही माझ्या आईने तुम्हाला पसंत केलं ना, तर मग म्हणून माझ्या याच्याने आले बाबा तुम्ही आमच्या घरात, असं मला बोलायला हरकत नाही. दादाचं तर पसंत दुसरीच होती म्हणून मी तुम्हाला बोलते माझ्या आईचं ना पाय धुवून पाणी प्या तुम्ही. हो, कारण तुम्ही ना माझ्या आईमुळे आले. आई दुपारी वहिनी झोपते, तू काही बोलत नाही का? बाई आमच्या सासरे असं नाही चालत. मी जर दुपारी झोपली ना तर माझी सासू ना पार्सल करून मला माहेरच पाठवून देईल. तू चांगली आहे, तू सहन करून घेते, पण एवढं पण सहन नको करू. तुझं असून काहीच म्हातारपण नाही. म्हातारपणे तुला लई जड पडणार आहे, मी सांगून देते. मग माझ्याजवळ घराने नको करू तू. हां मी तुला सांगून देते. कसं अगं तू आतापासून ती सुनेला एवढं डोक्यावर चढवते आणि मग पुढं काय करणार? मी तुला सांगून देते बाई. बघ परत तू मुलगी असून काही शिकवलं नाही. मी शिकवत नाही तुला, पण मी तुझ्या भल्याचं सांगते. असं नाही बोलते. माझ्या सासूजवळ अजिबात असं चालत नाही, इतकंसं पण चालत नाही. अगो हे दादा जरा आई बापाकडे पण बघत जा बरं का, आणि नुसतं बायकोचंच ऐकत नको जाऊ. आमच्या सासरे असं नाही चालत. माझा नवरा अजिबात माझं ऐकत नाही कोणत्याच गोष्टीला नाही. मी जर माझ्या नवऱ्याला काही बोलली ना की मला हे पाहिजे ते पाहिजे, तो सरळ मला बोलतो पहिले आईला विचार. आम्ही पिक्चरला जायचं म्हटलं का तो बोलतो आईला विचार. आणि आम्ही कधी पिक्चरला पण जात नाही. आता 10 वर्ष माझ्या लग्नाला झाले, मला 2 पोरं झाली. पिक्चर अजिबात माहीत नाही. नवरा बायकोंचं बोलणं चालणं अजिबात माहिती नाही. अजिबात गुलू बाता अजिबात माहिती नाही. असं आम्हाला काहीच माहिती नाही. पण मला असं सासरी ना अजिबात सहन नाही करणार. मला पार्सल करून इथं पाठवून देतील म्हणून सांगते. काही विचारायचं असेल पहिले आई, काही विचारायचं असेल तर पहिले आई. बायको नाही विचारलं म्हणजे विचारूच नको तू. काय आल्यापासून मी तुला एक शब्द तरी सांगितलं का वहिनी अशी वागते, का वहिनी तशी वागते, का वहिनीचं असं नको वागू, का तसं नको वागू, का काय बोलली का ती काहीच नाही बोलली. तर दादा कालपासून थोबाडं माझ्याशी फुकून बसलाय. कारण मी तुला एक शब्दाने तरी बोलली का वहिनी अशी, का वहिनी तशी, का तू असा वागू नको, का तसा वागू नको. मी अशी काहीच बोलली नाही. थोबाडं फुकून बसला तू माझी हे. मग माझा बी अर्धा हिस्सा आहे या घरामध्ये. मग मी काही माझा हिस्सा दे. मी जेव्हाची बात तेव्हा बघितलं जाईल. माझा जेव्हा हिस्सा मागायची वेळ आली तर मी बरोबर मागेल. पण आतापासून फुगून काय उपयोग होती मला असं अजिबात आवडत नाही. मला आग लावायचे काम येतच नाही. आग म्हणजे मला माझ्या प्रिन्सिपल म्हणेच नाही आग हा शब्द. मी आग लावेपणा मी करत असा आग लावेपणा केला असता ना तुझ्या बायकोला मी कधीच सोडून दिला असतं बाबा. आणि हे बघ मी वर्षातून 10 वेळेस येते, आता मी 9च वेळेस येईल. पण बस माझं एवढंच सांगाय तुला.